नमस्कार मंडळी. तर आपण आज जाणून घेणार आहोत थंबनेल पद्धतीनं कशा पद्धतीनं बनवायचा व थंबनेल लाँग व्हिडिओचा असेल आणि तो जर आपल्याला परफेक्ट नसेल, लाँग व्हिडिओसाठी कमी पडत असेल किंवा मुद्दाच एक्स्ट्रा बाहेर पडत असेल तर तो थंबनेल करेक्ट साईजचा कसा घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे मला तुमच्या लक्षात येते का? आपला जर लाँग फोटो असेल, आडवा फोटो असेल तर तो आडव्या लाँग व्हिडिओला जातो आणि उभा फोटो असेल तर शॉर्ट व्हिडिओला जातो, असा थोडक्यात गैरसमज आहे. लाँग व्हिडिओचा फोटो हा उभा असला पाहिजे आणि आडवा असला पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओचा हा उभाच असला पाहिजे असं काहीही नाही. थंबनेल बनवला तर आडव्या फोटोचा आडव्याच थंबनेल देतं, बरोबर आहे ॲप, आणि उभ्या फोटोचा हे उभ्याच फोटोचा थंबनेल देतं. आता बघा, मी तुम्हाला लक्षात येईल पुढे मी आळूवड्या टाकलेल्या आहेत आणि बोललेले आळूवड्याची रस्साभाजी चवदार, अप्रतिम, झटपट होणारी लाँग व्हिडिओ थंबनेल असं. तर इथे थंबनेल आलेला आहे बघा. तर हा जो थंबनेल दिलेला आहे तो उभा फोटो असल्यामुळे त्यांनी आडवा दिलेला आहे, पण लाँग व्हिडिओला हा करेक्ट बसणार नाही, म्हणून इथे आपण साईज बदलायची. तर साईज कशी बदलायची तर ते पुढे बघूयात आपण. ह्या फोटोला क्लिक करायचं आहे पहिलं तर, आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे वरती. तिथे 3 डॉट आहेत बघा. डाउनलोड परफेक्ट साईज झाल्यानंतर डाउनलोड करायचं आहे आपल्याला. 3 डॉट आहेत, त्या डॉटवर क्लिक करायचं आहे. गुड रिस्पॉन्स वरती आहे, गुड रिस्पॉन्स, बॅड रिस्पॉन्स असं आहे. आणि खाली बघा, खाली लगेच ऑप्शन येतात की साईज येतात, एडिट, कमेंट आणि रिमूव्ह फोटो आणि साईज येते. साईजमध्ये जायचं आहे आपल्याला. साईजमध्ये बघा तुम्हाला खूप सारे साईज असणार आहेत. जशा पद्धतीचे व्हिडिओज असतील तशा पद्धतीचे साईज आहेत. 1.1, 5.4, 9.16 हा शॉर्ट व्हिडिओचा आहे आणि अल्ट्रावाला आहे, एकदम आडवा आहे 21.9 आणि पूर्ण शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओचा आहे 16.9. पुन्हा असे प्रकार आहेत बघा. 4.3, 3.2 आणि 4.5, 3.4, 2.3 असे बरेच प्रकार आहेत. तर मी लाँग व्हिडिओसाठी आपल्याला परफेक्ट साईज असती ती म्हणजे 16.9 असती, पण ती जर खूप लाँग होत असेल, थंबनेलला खूप बाहेर पडत असेल, तर दुसरी साईज आहे ती आपण सिलेक्ट करू शकतो. ती म्हणजे 3.2 आहे. ही परफेक्ट बसून जाते. हे बघा, 3.2 सिलेक्ट केला की आपल्याला फोटो अपलोड करून देत आहेत. लोड होत आहे, डाउनलोड होत आहे फोटो. तर तुम्हाला दाखवते मी, आणि थंबनेलही बसून दाखवते, थंबनेलही ठेवून दाखवते, लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर अशा पद्धतीनं थंबनेल त्यांनी बनवून दिल्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्या साईजचा फोटो बनवू शकतो. आडवा जो आहे तो उभा करू शकतो, उभा आहे तो आडवा करू शकतो. आपल्याकडे बरेचसे गैरसमज असतात की उभा फोटो हा उभाच राहणार आहे आणि आडवा फोटो हा आडवाच राहणार आहे. वरती बघा दाखवत आहे, हे बघा आता फोटो येत आहे. वरती साईज बदलत आहे म्हणून दाखवत आहे इथे. आणि खाली बघा परफेक्ट अशी साईज दिलेली आहे आपल्याला ही लाँग व्हिडिओसाठी. ते काय करतात, ही जी आहे साईज, त्यामध्ये शब्दाची इकडे तिकडे फिरवा करून एकदम मस्त आणि ॲट्रॅक्टिव्ह जुळून आणतात त्या साईजमध्ये. आणि ती साईज असेल तर थंबनेलला खूप छान, म्हणजे त्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे त्याच्यावर जे ॲट्रॅक्टिव्ह जे लिहिलेलं आहे ना, ते कुठे घाण नाही झालं पाहिजे, म्हणून ही पद्धत वापरा. हे बघा, ही परफेक्ट साईज आलेली आहे आणि हे आपल्याला डाउनलोड करायचे आहे. तर ही वरती बाण आहे, तिथून डाउनलोड होत आहे, मग गॅलरीत येतो आणि पुढे कशा पद्धतीनं लावायचा हेही जाणून घेऊयात. आणि वरचा फोटोही तुम्हाला डाउनलोड करून दाखवते, डाउनलोड करते. कुठला परफेक्ट बसतो हे तुम्ही लगेच पाहू शकता. मी दोन्ही फोटो डाउनलोड केलेले आहेत गॅलरीमध्ये. आणि आपण जाऊया आता यूट्यूबमध्ये. वेळ वाया न घालवता, व्हिडिओ थोडा लाँग होतो आहे पण कंटिन्यू करा. कुठला परफेक्ट बसतो आहे तेही दाखवते मी तुम्हाला लगेच. तर आपण यूट्यूबमध्ये आलेलो आहोत. चॅनलमध्ये जायचं आहे आपल्याला. वरती व्हिडिओजमध्ये जायचं आहे. ऑलरेडी आपला व्हिडिओ अपलोड आहे, थंबनेल बाकी आहे, यासाठी थंबनेल बाकी ठेवलेला होता.
थंबनेल कसा बसवायचा, व्हिडिओ टाकला तरी चालतं आहे, थंबनेल थोड्या वेळात वापरला तरी चालतं आहे, पण थंबनेल हा पटापट आला पाहिजे. थंबनेलवरतीच व्ह्यूज असतात लॉंग व्हिडिओचे. एडिट करायचं आहे आपल्याला. एडिट करून थंबनेल शोधायचा आहे, कुठला परफेक्ट बसतो आहे ते पुढे बघूया आपण लगेच. हे जे पेन्सिलचं कोन आहे तिथे जायचं आहे. तिथून थंबनेलचं ऑप्शन येतं, गॅलरी डायरेक्ट ओपन होती आणि फोटोज येतात बघा. पहिलावाला आहे तो सिलेक्ट करूयात. तर बघा पहिलावाला फोटो आहे, पण हे खालचं पौष्टिक, चवदार आणि झटपट ही गोष्ट येत नाही आणि म्हणून हा ठीक नाही आहे. असं आपण दुसरा सिलेक्ट करूयात. हे बघा हा जो आहे हा अप्रतिम बसला आहे. तुम्हाला अजून एकदा दाखवते मी. दुसरा फोटो, खालची जी लाईन आहे ती बिलकुल दिसलेली नाही. हे बघा बिलकुल दिसलेली नाही आहे. आणि दुसरा जो आहे तो करेक्टमध्ये बसेल, कारण करेक्ट थंबनेल हा खूप अतिशय महत्त्वाचा असतो. हे बघा करेक्ट थंबनेल आहे. यातला एकही शब्द गहाळ झाला नाही किंवा खाली केला नाही, क्रॉप करायची गरज पडली नाही. इथे डन करूया आपण. तर या थंबनेलमुळे अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि थंबनेल हा पूर्ण असणं गरजेचं आहे. डाऊन झाला बघा, वरती सेव्ह करायचं आहे आणि आपला थंबनेल दिसून जाईल. तर अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण, यूट्यूबबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा थंबनेल आपला आलेला आहे. म्हणजे करेक्ट थंबनेल पाहिजे असेल तर हा प्रकार आहे बघा. एडिट करायचं, त्या थंबनेल ॲपमधून साईज आपल्याला बदलून घ्यायची आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओ लॉंग न होता थांबवते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.